नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपेक्षा ती म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची अपेक्षा। जर सरकारने यावर्षी देखील सुद्धा खरीप हंगाम 2024-25 जर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं तर तुम्ही या अनुदानासाठी पात्र होणार का? पात्र होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान यावर्षी म्हणजे 2024-25 मध्ये हेक्टरी किती रुपये सरकार मंजूर करू शकते आणि ह्या संपूर्ण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलंच आहे की खरीप हंगाम 2023 मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून भावांतर योजना आणली होती। भावांतर योजना म्हणजेच कापूस आणि सोयाबीनची अनुदान योजना आणि कापूस आणि सोयाबीनचं जे काही कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी विकले होतं त्या शेतकऱ्यांना 2023 मध्ये अनुदान मंजूर केलं होतं। जवळपास त्याच पद्धतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये सरकार अनुदान देणार अशी घोषणा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून घोषणा केली होती। आणि या अर्थसंकल्पामध्ये जर ही घोषणा झाली म्हणजे कापूस आणि होणारच आहे, कारण की सरकारनं निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आणि यावर्षी सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलेला आहे। त्यामुळे यावर्षी हेक्टरी 10,000 रुपये सरकारने शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान द्यावं अशी सुद्धा एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून भूमिका मांडण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून भूमिका मांडण्यात येत आहे। जर सरकारने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं तर तुम्ही यासाठी पात्र होणार का, हे तुम्हाला काय करावं लागणार याच्या संदर्भात सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर खरीप हंगाम 2024 मध्ये जर तुमच्या याच्यावरती सातबाऱ्यावरती म्हणजे ई-पीक पाहणीद्वारे कापूस आणि सोयाबीनची ऑनलाईन म्हणजे ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंद जर केलेली असेल तर तुम्ही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी 100% पात्र व्हाल। कारण की आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले कापूस आणि सोयाबीनची नोंद सातबाऱ्यावरती ई-पीक पाहणीद्वारे केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं होतं। आणि त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा 2024-25 मध्ये सुद्धा जर सरकारने या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तरतूद केली तर याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचा 2024 खरीप हंगाम 2024-25 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली ऑनलाईन ई-पीक पाहणीद्वारे नोंद केली होती अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकार देणार आहे। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस सरकारने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं होतं त्यामध्ये कापूससाठी 1548 कोटी दिले होते, सोयाबीनसाठी 2646 कोटी। परंतु आपण जर पाहिलं तर आता या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जवळपास 90 लाखापेक्षा जास्त 1 कोटीपेक्षा आकडा जास्त होऊ शकतो। 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होऊ शकतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनची भरपूर शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणीद्वारे नोंद केलेली आहे। कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात होतं त्या आवाहनामुळे किंवा शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची नोंद आपली ई-पीक पाहणीद्वारे कंप्लीट केलेली आहे। परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2024-25 मध्ये आता सोयाबीनचा भाव आहे 4041 आहे आणि हमी भाव आहे 49,4892 रुपये आणि भाव फरक आहे जवळपास 1000 रुपयाचा पडतोय। त्यामुळे हा भाव फरक भरून काढण्याकरिता सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या आपण जर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची घोषणा करू शकते आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भाव फरक आपल्याला दिसून येतोय। कापसामध्ये सुद्धा 2,000चा भाव फरक आहे, सोयाबीन मध्ये सुद्धा 1000 रुपयाचा भाव फरक आहे। त्यामुळे सरकारनं 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मर्यादेमध्ये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि हेक्टरी 10,000 रुपये अशा प्रकारचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना मंजूर करावं आणि कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कारण की सरकारने वचन दिलं होतं। आपण जर पात्र काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून 24 तारखेला जे काही नमो शेतकऱ्याचा 19वा हप्ता वितरित झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ आम्ही करणार असं त्यांनी सांगितलं होतं। आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वार्षिक पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत 15,000 देऊ, म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान आतापर्यंत 12,000। परंतु राज्य सरकारनं म्हणलेलं म्हणजे सांगलेलं आहे त्यामध्ये म्हणजे नमो शेतकरी
योजने अंतर्गत 100% वाढ होणार, म्हणजे 3000 रुपयाची अतिरिक्त वाढ 9 हे आणि ते 6 असे मिळून 15,000 रुपये। त्यामुळे याच पद्धतीने जर शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये सरकारनं वचन दिलं होतं की भावांतर योजना यावर्षी सुद्धा राबवणार, त्यामुळे सरकारने यावर्षी भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावं हीच एक माफक अपेक्षा आहे। परंतु जर अर्थसहाय्य जर मंजूर केलं तर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणीची नोंद केलेली आहे असे शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता 10 तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये जर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाची तरतूद केली तर आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करायच्या शेवटी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।